मित्रांनो, सीईटी मध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या सेक्शनमध्ये तुम्हाला गेल्या एका वर्षामधील करंट अफेअर्स विचारले जातात आणि या सिरीजमध्ये आपण सीईटी साठी महत्त्वाचे असणारे करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित एमसीक्यू पाहत आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाचे करंट अफेअर्स डिस्कस करणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ही पूर्ण सिरीज फॉलो केली तर तुम्हाला या व्यतिरिक्त सीईटी मध्ये कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारले जाणार नाहीत, कारण सीईटी मध्ये ज्या सर्व क्षेत्रामधून प्रश्न विचारले जातात ते सर्व प्रश्न आपण या सिरीज मध्ये कव्हर करत आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या टॉपच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला 95 to 99% लागतात आणि त्यासाठी 16 फेब्रुवारी पासून ग्लोबल ऑनलाईन मध्ये क्रॅश कोर्सची बॅच सुरू होत आहे. या बॅच मध्ये परीक्षेपूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. इथे तुम्हाला मॉर्निंग आणि इव्हिनिंग अशा 2 सेशन्स मध्ये क्लासेस अवेलेबल असतील. जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा इथे दिले जातील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, मॉक टेस्ट आणि एमसीक्यूचा संच सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेपूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर करून तुमची रिव्हिजन घेतली जाईल आणि परीक्षेनंतर तुमच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये सुद्धा या बॅच मध्ये तुम्हाला गाईड केलं जाणार आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, विच सिटी इज द व्हेन्यू ऑफ 6th नॅशनल क्रॉप न्यूट्रिशन समिट 2026? 6वी राष्ट्रीय पीक पोषण परिषद 2026 कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे? ऑप्शन्स आहेत न्यू दिल्ली, हैदराबाद, मुंबई आणि बेंगलुरू. तर विद्यार्थी मित्रांनो, 6वी राष्ट्रीय पीक पोषण परिषद आणि B2B प्रदर्शन 5 ते 6 फेब्रुवारी 2016 रोजी महाराष्ट्रातील मुंबई येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंज बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे कन्व्हर्ज, कोलॅबोरेट आणि को क्रिएट या संकल्पनेखाली आयोजित केली जाणार आहे. भारतातील कृषी इनपुट क्षेत्र बळकट करण्यासाठी भारतीय मायक्रो फर्टिलायझर्स उत्पादक संघटनेतर्फे याचे आयोजन करण्यात आले आहे. So the 6th National Crop Nutrition Summit and B2B Expo will be held 5 and 6 February 2026 in Mumbai at the National Stock Exchange Bandra Kurla Complex, Maharashtra under the theme Converge, Collaborate and Co-Create. It is organized by Indian Micro Fertilizers Manufacturers Association to strengthen India's agri-input sector. So the correct answer is option C, Mumbai. पुढचा प्रश्न आहे, हेनले डार्क स्काय रिझर्व इज लोकेटेड इन विच स्टेट? हेनले डार्क स्काय रिझर्व कोणत्या राज्यात स्थित आहेत? ऑप्शन्स आहेत सिक्कीम, लडाख, अरुणाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो, हेनले डार्क स्काय रिझर्व लडाखमधील चांगथांग प्रदेशात सुमारे 4500 मीटर उंचीवरती स्थित असून डिसेंबर 2022 मध्ये भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय डार्क स्काय रिझर्व म्हणून अधिसूचित करण्यात आले. यास बॉटल 1 श्रेणीतील आकाश लाभले असून भारतीय खगोल भौतिकी संस्थेद्वारे त्याचे व्यवस्थापन केले जाते. हेनले डार्क स्काय रिझर्व इज लोकेटेड अबाउट 4500 meters altitude in the Changthang region of Ladakh and was notified in the December 2022 as India's first international dark sky reserve. It has Bottle 1 category skies and is managed by the Indian Institute of Astrophysics. So the correct answer is option B, Ladakh. पुढचा प्रश्न आहे, द ट्रेडिशनल प्रॅक्टिस नोन ॲज पथारा और खोनी इज प्रायमरली रिलेटेड टू विच ॲक्टिव्हिटी? पात्रा किंवा खोनी म्हणून ओळखली जाणारी पारंपरिक पद्धत प्रामुख्याने कोणत्या क्रियाकल्पाशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत कम्युनिटी बेस्ड रेन वॉटर हार्वेस्टिंग, समुदाय आधारित पावसाचे पाणी साठवण, अंडरग्राउंड स्टोरेज ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस, कृषी उत्पन्नाची भूमिगत साठवण, शिफ्टिंग कल्टिवेशन इन हिली टेरेन्स, डोंगराळ प्रदेशातील स्थलांतरित शेती, प्रिझर्वेशन ऑफ फॉरेस्ट प्रोड्यूस युझिंग नॅचरल मेथड, नैसर्गिक पद्धतीद्वारे उत्पादनाचे जतन करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, पात्रा किंवा खोनी ही नव्याने कापलेले धान्य, गवत व मातीने लेपलेल्या भूमिगत आयताकृती खड्ड्यामध्ये साठवण्याची प्राचीन पद्धत आहे. आंध्र प्रदेश ओडिशा सीमेवरील श्रीकाकुलम जिल्ह्यातील उद्यानमम प्रदेशात ही पद्धत प्रचलित होती व ती ओलावा, उंदीर आणि चोरीपासून संरक्षण करते. सो पात्रा इज ऑल्सो कॉल्ड खोनी is an ancient method of storing freshly harvested paddy in underground rectangular pits plastered with the straw and clay, practiced in Uddanam region of a Srikakulam district near Andhra Pradesh Odisha border. It protects grains from moisture, rodent and theft. So the correct answer is option B, underground storage
ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस, कृषी उत्पादनाची भूमिगत साठवण. पुढचा प्रश्न आहे, द ओपन आर्करेज लायसन्सिंग पॉलिसी दॅट इज OALP वॉज इंट्रोड्यूस ॲज अ पार्ट ऑफ विच बॉर्डर पॉलिसी फ्रेमवर्क. ओपन आर्केज लायसन्सिंग पॉलिसी कोणत्या व्यापक धोरणात्मक चौकटी अंतर्गत सुरू करण्यात आली? ऑप्शन्स आहेत, नॅशनल मिनरल पॉलिसी, राष्ट्रीय खनिज धोरण, हायड्रोकार्बन एक्सप्लोरेशन अँड लायसन्सिंग पॉलिसी, हायड्रोकार्बन अन्वेषण आणि परवाना धोरण, नॅशनल एनर्जी पॉलिसी, राष्ट्रीय ऊर्जा धोरण आणि नॅशनल ऑफशोर पॉलिसी, राष्ट्रीय सागरी धोरण. तर विद्यार्थी मित्रांनो, ओपन आर्केज लायसन्सिंग पॉलिसी ही हायड्रोकार्बन अन्वेषण आणि परवाना धोरण अंतर्गत सुरू करण्यात आली असून 18 वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या न्यू एक्सप्लोरेशन अँड लायसन्सिंग पॉलिसीची जागा तिने घेतली आहे. या धोरणामुळे कंपन्यांना ब्लॉक्स निवडून नॅशनल डेटा रिपॉझिटरीत भूकंपीय माहितीचा वापर करून सरकारी अधिसूचनेची प्रतीक्षा न करता अन्वेषण सुरू करता येते. So the open arcage licensing policy was introduced under the hydrocarbon exploration and licensing policy, replacing the new exploration and licensing policy that operated for over 18 years. It allows companies to choose blocks, access seismic data from the National Data Repository, and begin exploration without waiting for the government notification. So the correct answer is option B, hydrocarbon exploration and licensing policy, हायड्रोकार्बन अन्वेषण आणि परवाना धोरण, HELP. पुढचा प्रश्न आहे, द बिहार गव्हर्नमेंट रिसेंटली अप्रूव्ड द इन्स्टॉलेशन ऑफ फर्स्ट ग्रेन ATM मशीन इन विच सिटी ॲज अ पायलट प्रोजेक्ट. बिहार सरकारने पायलट प्रकल्प म्हणून पहिल्या ग्रेन ATM यंत्राची स्थापना कोणत्या शहरात मंजूर केली आहे? ऑप्शन्स आहेत, गया, मुझफ्फरपूर, भागलपूर आणि पटना. तर विद्यार्थी मित्रांनो, बिहार सरकारने पायलट प्रकल्प म्हणून पाटणा येथे पहिले 3 ग्रेन ATM यंत्रांना मंजुरी दिली. जागतिक अन्न कार्यक्रम आणि भारतीय अन्न महामंडळ यांच्या सहकार्याने विकसित केलेली ही यंत्र 24/7 कार्यरत राहून सार्वजनिक वितरण प्रणालीच्या डेटाबेसशी इंटरनेटद्वारे जोडलेली आहेत. So Bihar approved the first 3 grain ATMs machines in Patna as a pilot project developed by the World Food Program with the Food Corporation of India. These machine operates 24/7 and use internet connectivity to access the public distribution system database. The correct answer is option D, Patna. Next question आहे, which state won the national award for most proactive state under the regional connectivity scheme in the non-priority area category? प्रादेशिक संपर्क योजना RCS उडान अंतर्गत नॉन प्रायोरिटी क्षेत्र श्रेणीत सर्वात सक्रिय राज्य हा राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या राज्याने जिंकला? ऑप्शन्स आहेत, कर्नाटका, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर प्रदेशने RCS उडान अंतर्गत हा पुरस्कार मिळवला असून 2016 मधील 59.97 लाख प्रवाशांपासून 2025 मध्ये 1.55 कोटी प्रवाशापर्यंत वाढ नोंदवली. हवाई माल वाहतूक ही 2016 मधील 5,895 मेट्रिक टनावरनं 2025 मध्ये 29,761 मेट्रिक टनापर्यंत वाढली असून 9 वर्षात 17.58% CAGR नोंदवला गेला. So the Uttar Pradesh received the award under RCS Udan due to strong aviation growth, with the passenger members rising from 59.97 lakh in 2016 to 1.55 crore in 2015. Air cargo also increased from 5,895 metric tons in 2016 to 29,761 metric tons in 2025, recording a CAGR of 17.58% over 9 years. So the correct answer will be option C, Uttar Pradesh. What is the name of multilingual artificial intelligence tool proposed in Union Budget 2026-27 to integrate AgriStack portals? केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये AgriStack पोर्टल एकत्रित करण्यासाठी प्रस्तावित बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता साधनाचे नाव काय आहे? ऑप्शन्स आहेत, ॲग्री AI प्लॅटफॉर्म, भारत कृषी, फार्म AI आणि भारत विस्तार. तर विद्यार्थी मित्रांनो, भारत विस्तार हे केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये जाहीर करण्यात आलेले बहुभाषिक AI आधारित व्यासपीठ आहे. हे ॲग्रीस्टॅक पोर्टल्स आणि ICAR पद्धती एकत्र करून शेतकऱ्यांना सानुकूलित व तात्काळ सल्ला प्रदान करेल. The Bharat Vistar was announced in Union Budget 2026-27 as a multilingual AI-powered platform. It will integrate AgriStack portal and ICAR practices to provide customized
real-time advisory support to a farmer. Correct answer is option D, Bharat Vistar. Which two schemes were announced by the Union Finance Minister in the Union Budget 2026-27 for person with a disability? केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कोणत्या दोन योजना जाहीर केल्या? ऑप्शन्स आहेत सुगम्य भारत योजना अँड पीएम कुशल विकास योजना, पीएम दक्ष योजना अँड समर्थ स्कीम, दिव्यांगजन कौशल योजना आणि दिव्यांग सहारा योजना, स्किल इंडिया आणि ॲक्सेसिबल इंडिया मोहीम. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये दिव्यांगजन कौशल्य योजना आणि दिव्यांग सहारा योजना जाहीर करण्यात आल्या. पहिली योजना सन्मानजनक उपजीविकेसाठी कौशल्य प्रशिक्षणावरती भर देते, तर दुसरी योजना आलिमको द्वारे प्रगत तंत्रज्ञान आणि एआयच्या सहाय्याने सहाय्यक उपकरणांच्या निर्मितीस बळकटी. So in the Union Budget 2026-27, Divyangajan Kaushal Yojana and Divyang Sahara Yojana were announced to support person with disabilities. The first focused on skill training for dignified livelihood, while the second strengthens Alimco for assistive device production using advanced technology and AI. The correct answer is option C, दिव्यांगजन कौशल्य योजना अँड दिव्यांग सहारा योजना. पुढचा प्रश्न आहे ज्ञान भारतम मिशन इज अ फ्लॅगशिप इनिशिएटिव्ह ऑफ विच मिनिस्ट्री? ज्ञान भारतम मिशन कोणत्या मंत्रालयाची प्रमुख उपक्रम योजना आहे? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ कल्चर संस्कृती मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन शिक्षण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ टुरिझम पर्यटन मंत्रालय आणि मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान भारतम मिशन ही केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये जाहीर झालेली संस्कृती मंत्रालयाची प्रमुख योजना असून 2025 ते 31 या कालावधीसाठी 491.66 कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत. या अंतर्गत 7.5 लाखाहून अधिक हस्तलिखितांचे डिजिटायझेशन झाले असून 1.29 लाख हस्तलिखिते पोर्टलवरती उपलब्ध आहे. So Gyan Bharatam launched in Union Budget 2025-26 is a Ministry of Culture initiative with 491.66 crore approved for 2025 to 31. It focuses on survey, digitization and preservation of a manuscript with over 7.5 lakh digitized and 1.29 lakh uploaded on the portal. The correct answer is option A, Ministry of Culture, Sanskriti Mantralaya. Which two states are involved in the Peniyar River dispute recently seen in news? अलीकडे चर्चेत असलेल्या पेन्नियार नदी वादात कोणती दोन राज्य सहभागी आहेत? ऑप्शन्स आहेत तामिळनाडू, कर्नाटका, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, झारखंड आणि गुजरात, राजस्थान. तर 2018 मध्ये दाखल झालेल्या प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू आणि कर्नाटक यांच्यातील पेन्नियार नदी वादासाठी न्यायाधिकरण स्थापन करण्याचे केंद्राला निर्देश दिले. दक्षिण पेन्नार नदी, दक्षिणा पिनाकिनी म्हणून ओळखली जाणारी ही नदी दोन्ही राज्यातून वाहते व ती आंतरराज्यीय राष्ट्रीय संपत्ती मानली जाते. द सुप्रीम कोर्ट डायरेक्टेड द सेंटर टू सेट अप अ ट्रिब्युनल फॉर द पेन्नियार रिव्हर डिस्प्यूट बिटवीन तामिळनाडू अँड कर्नाटका. Following a case filed in 2018, the river, also called South Pennar or Dakshina Pinakini, flows through both states and is considered an interstate national asset. Correct answer is option A, Tamil Nadu and Karnataka. Which state government launched the Mukhyamantri सेहत योजना, अ युनिव्हर्सल हेल्थ इन्शुरन्स स्कीम इन जानेवारी 2026? जानेवारी 2026 मध्ये मुख्यमंत्री सेहत योजना ही सार्वत्रिक आरोग्य विमा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? ऑप्शन्स आहेत पंजाब, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र. तर पंजाब सरकारने जानेवारी 2026 मध्ये मुख्यमंत्री सेहत योजना सुरू केली असून राज्यातील 65 लाख कुटुंबियांना 10 लाखापर्यंत मोफत कॅशलेस उपचाराची सुविधा प्रदान केली आहे. त्याचा लाभ सुमारे 3 कोटी नागरिकांना होतो. या योजनेत शासकीय व नोंदणीकृत खासगी रुग्णालयांमध्ये 2500हून अधिक वैद्यकीय उपचारांचा समावेश आहे. पंजाब गव्हर्नमेंट लॉन्च द मुख्यमंत्री Sehat Yojana in January 2026, offering free cashless treatment up to 10 lakh per family to all 65 lakh families covering nearly 3 crore residents. The scheme includes over 2,500 medical procedures across government and private hospitals. The correct answer is option A, Punjab. What is Strobilanthes riteshi that was recently seen in the news?
अलीकडेच चर्चेत आलेले स्ट्रॉबिलांथेस रितेशी काय आहे? ऑप्शन्स आहेत फ्लॉवरिंग प्लांट स्पीसीज, फुलझाडाची प्रजाती, ट्रेडिशनल मेडिसिन, पारंपरिक औषध, बुरशीचा प्रकार, टाइप ऑफ फंगस आणि न्यूली डिस्कवर्ड स्पेसीज ऑफ अ फिश, नव्याने शोधलेली माशांची प्रजाती. तर स्ट्रॉबिलांथिस रितेशी ही अरुणाचल प्रदेशात आढळलेली नव्याने नोंदवलेली फुलझाडाची प्रजाती आहे. उपलब्ध माहिती मर्यादित असल्यामुळे IUCN रेड लिस्टनुसार तिला तात्पुरते डेटा डेफिशियंट म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. Newly recorded flowering plant species from Arunachal Pradesh, it is provisionally assessed as data deficient under the IUCN Red List due to limited field of data on its population and threats. Correct answer is option A, flowering plant species, फुलझाडाची प्रजाती. Next question आहे Indian Air Force Group Captain Subhanshu Shukla received which gallantry award during the 77th Republic Day celebration? 77व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात भारतीय वायुदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना कोणता शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला? ऑप्शन्स आहेत अशोक चक्र, शौर्य चक्र, वीर चक्र आणि कीर्ती चक्र. तर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना 2025 मधील ॲक्झिओम 4 मोहिमेदरम्यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखवलेल्या शौर्य व नेतृत्वासाठी 77व्या प्रजासत्ताक दिनी अशोक चक्र प्रदान करण्यात आले. ते विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरले. So the group captain Shubhanshu Shukla received the Ashok Chakra during 77th Republic Day celebration for his courage during the 2025 Axiom 4 mission, the International Space Station. He became the second Indian in a space after Wing Commander Rakesh Sharma. The correct answer is option A, Ashok Chakra. Next question आहे The International Holocaust Remembrance Day is observed on which day every year? आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मरण दिन दरवर्षी कोणत्या दिवशी पाळला जातो? ऑप्शन्स 24 जानेवारी, 25 जानेवारी, 26 जानेवारी आणि तर आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मरण दिन दरवर्षी 27 जानेवारी रोजी पाळला जातो. तो 27 जानेवारी 1945 रोजी ऑशविट्झ बिर्केनाउ छळछावणीच्या मुक्ततेच्या स्मरणार्थ आहे. संयुक्त राष्ट्रांनी 2026 साठी हॉलोकॉस्ट रिमेंबरन्स फॉर डिग्निटी अँड ह्युमन राईट्स ही संकल्पना जाहीर केली. So the International Holocaust Remembrance Day is observed every year on January 27 to mark the liberation of Auschwitz-Birkenau on January 27, 1945. The United Nations has set the 2026 theme as a Holocaust Remembrance for Dignity and Human Rights. The correct answer is option D, January 27. 27 जानेवारी. Next question आहे What is the IUCN status of a pygmy hog that was recently seen in news? Pygmy hog या प्रजातीचा IUCN दर्जा काय आहे? ऑप्शन्स आहेत endangered, संकटग्रस्त, critically endangered, अतिसंकटग्रस्त, vulnerable, असुरक्षित आणि least concern, कमी चिंताजनक. तर पिग्मी हॉग ही जगातील सर्वात लहान व दुर्मिळ डुकराची प्रजाती असून ती सध्या केवळ आसाम मधील मानस आणि ओरांग राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळते. IUCN रेड लिस्ट नुसार तिचा दर्जा अतिसंकटग्रस्त असा आहे आणि ती गवताळ परिसंस्थेच्या आरोग्याचे निर्देशक मानली जाते. So the pygmy hog found only in Assam's Manas and Orang National Park is listed as critically endangered on the IUCN red list, the smallest and rarest wild pig species and serve as a indicator of grassland ecosystem health. Correct answer is option B, critically endangered, अति संकटग्रस्त. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच चर्चेत आलेले लेपिडागॅन्थिस कोंकनेसिस काय आहे? व्हॉट इज लेपिडागॅन्थिस कोंकनेसिस that was recently seen in the news? ऑप्शन्स आहेत न्यू स्पेसीज ऑफ अ फ्लॉवरिंग प्लांट, फुलझाडाची नव्याने शोधलेली प्रजाती, अ टाइप ऑफ व्हायरस, विषाणूचा प्रकार, ट्रेडिशनल मेडिसिन, पारंपरिक औषध आणि इन्व्हेसिव्ह वीड, आक्रमक तण. तर विद्यार्थी मित्रांनो, लेपिडागॅन्थिस कोंकनेसिस ही महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात आढळलेली नव्याने शोधलेली वन्य फुलझाडांची प्रजाती आहे. सध्या 65 चौरस किलोमीटर पेक्षा कमी क्षेत्रात आढळत असून IUCN निकषानुसार तिला डेटा एफिशियंट म्हणून शिफारस करण्यात आली आहे. So this is a newly discovered wildflower species from the Konkan region of Maharashtra identified in a Ratnagiri district, currently known from the area of less than 65 square kilometers and
is recommended as data insufficient under IUCN criteria? The correct answer is option A, a new species of a flowering plants, फुलझाडाची नव्याने शोधलेली प्रजाती. Next question आहे, Pancham is a digital tool developed by which ministry in collaboration with United Nations Children's Fund? पंचम हे डिजिटल साधन संयुक्त राष्ट्र बालनिधीच्या सहकार्याने कोणत्या मंत्रालयाने विकसित? ऑप्शन्स आहेत, मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट, ग्रामीण विकास मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर कृषी मंत्रालय आणि मिनिस्ट्री ऑफ पंचायती राज. तर विद्यार्थी मित्रांनो, पंचम हे पंचायती राज मंत्रालयाने युनिसेफच्या सहकार्याने विकसित केलेले डिजिटल साधन आहे. हे पंचायत प्रतिनिधींना सुलभ कार्यप्रवाह आणि भारत सरकार व पंचायत यांच्यात द्विमार्गी डिजिटल संवादाची सुविधा उपलब्ध करून देते. So the Pancham means Panchayat Assistance and Messaging Chatbot was developed by the Ministry of Panchayati Raj in collaboration with the UNICEF to support Panchayat representative. It enables simplified workflow and two-way digital communication between the government of India and Panchayat. The correct answer is option D, Ministry of Panchayati Raj Mantra. Which state bagged the first position in the PESA, that is Panchayat's extension to scheduled area state ranking among the 5th scheduled area? पाचव्या अनुसूचित क्षेत्रामधील पेसा म्हणजेच पंचायत एक्सटेन्शन टू शेड्युल्ड एरिया राज्य क्रमवारीत प्रथम क्रमांक कोणत्या राज्याने मिळवला? ऑप्शन्स आहेत, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशा. तर पेसा ही एक राज्य क्रमवारी 2024-25 मध्ये पाचव्या अनुसूचीतील 10 राज्यांपैकी महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळवला, तर मध्य प्रदेश दुसऱ्या आणि हिमाचल प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर राहिले. या क्रमवारीत ग्रामसभा केंद्रित शासन मजबूत करण्यासाठी पेसा कायद्याच्या अंमलबजावणीचे मूल्यांकन. So in PESA, the state ranking 2024-25, Maharashtra secured first position among the 10 states with the 5th schedule area, followed by Madhya Pradesh second, Himachal third. The ranking evaluate implementation of the PESA Act of a strengthen Gram Sabha led governance. Answer is option C, Maharashtra. Which Indian shuttler won Maiden Badminton World Federation Super 300 title as at the Thailand Master 2026? Thailand Masters 2026 स्पर्धेत बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन सुपर 300 चे पहिले विजेतेपद कोणत्या भारतीय खेळाडू? ऑप्शन्स आहेत, तन्वी शर्मा, उन्नती हुडा, राधिका शर्मा आणि देविका सिहाग. देविका सिहाग हिने वयाच्या 20व्या वर्षी बँकॉक येथील झालेल्या थायलंड मास्टर 2026 मध्ये आपले पहिले बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन सुपर 300 विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात ती 21-8-6-3 ने आघाडीवर असताना जागतिक क्रमवारीत 68व्या क्रमांकाची कोहुजिन वेई दुखापतीमुळे माघार घेतली. So Devika Sihag won her first BWF Super 300 title at the Thailand Masters 2026 in Bangkok at the age of 20. She was leading 21-8-6-3 in the final when world number 68 Go Jin Wei retired due to hamstring injury. Correct answer option D, Devika Sihag. Next question आहे, which tennis player won the Australian Open men's single title 2026? ऑस्ट्रेलियन ओपन 2026 पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकले? ऑप्शन्स आहेत, कार्लोस अल्कराज, नोवाक जोकोविच, जानिक सिनर आणि अलेक्झांडर. तर विद्यार्थी मित्रांनो, कार्लोस अल्कराज याने वयाच्या 22व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन 2026 चे विजेतेपद मिळवले. या विजयासह त्याचा करिअर ग्रँड स्लॅम पूर्ण झाला. तर 38 वर्षीय जोकोविचला विक्रमी 25 ने मेजर विजेतेपद मिळवता आले नाही. तो कार्लोस अल्कराज won the Australian Open 2026 men's single title at the age of 22. The victory completed his career Grand Slam, while Djokovic, 38, missed his record 25th major title. Correct answer is A, Carlos Alcaraz. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते बीपीएड सीईटी संदर्भात काही महत्त्वाचे एमसीक्यू. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एमसीक्यू आणि त्यांच्या उत्तरामागचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. अशाच पद्धतीने या सीईटीचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची क्रॅश कोर्सची बॅच 16 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला इथे अवेलेबल असतील, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला इथे दिले जातील. तर ही बॅच मॉर्निंग आणि इव्हिनिंग अशा सेशनमध्ये चालू असणार आहे आणि परीक्षेपूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस इथे कव्हर केला जाईल. तसेच तुमची रिव्हिजन इथे घेतली जाईल आणि परीक्षा झाल्यानंतर ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड सुद्धा या बॅचमध्ये केले जाणार आहे. तर दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा.
आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या BPED कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक यू.